मागे होता क्षेत्ररक्षक तिथे चुकी केली जातोय. पहिल्याच चेंडूवरती कदाचित विकेट झाला असता. किरण आहे गोलंदाज. मिथिल इवन कवाड संघाकडनं मात्र आज भरपूर प्रभावित केलेला आहे प्रेक्षकांना आणि सर्व मान्यवरांना. खूप चांगला खेळ दाखवलेला आहे. पुढचा बॉल राऊंड द विकेटने लॉप केलाय. मिड आपण पाहतोय डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जात असताना एकच धाव. एकेरी धावेने धावसंख्या पुढे सरकते ती. क्वार्टर फायनलचा मॅच मित्रांनो आलाय आपल्या भेटीला. या आई गावदेवी स्फोट वांद्रे आयोजित वांद्रेकर चषक 2026 त्याच्यानंतर लगेच पहिल्या सेमीफायनलचा सामना आपल्या भेटीला येणार आहे. हा चेंडू लॉब करायचा आहे ऑन साइडला. डबल बॅट लागली जातोय. फलंदाजाची एकच धाव मात्र मिळेल. गोलंदाजीचा तोफका नाही. कवाड संघाकडे सुद्धा खूप चांगले आज प्रभावित केलेलं आहे. कवाड संघाने क्वार्टर फायनल मध्ये नक्कीच दाखल झाला आणि आज मात्र फाईट करतोय जय गणेश वापाले संघ. पडका टेनिस बॉल क्रिकेट मधला हा एक मोठा संघ आहे. बॅटची एज लागली होती. क्षेत्ररक्षक तिथे आहे यष्टेंच्या मागे. कुठल्याही प्रकारची धाव नसेल. डॉट चेंडू येतोय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहतोय किरणने खूप चांगली गोलंदाजी केलेली आहे. 4 चेंडूमध्ये फक्त 3 धावा खर्च करतोय. मोठ्या फटक्यांची नित्यंत गरज आहे. बॅटची एज लागली परंतु तिथे डी झोन मध्ये चेंडू जातोय आणि एक धाव मात्र मिळतोय. एकेरी दुहेरी धावांनी काही फरक पडणार नाही कवाड टीमला. आपण जर बघितलं तर मोठे फटक्यांपासून नक्कीच वंचित ठेवलेला आहे. धावा झालेल्या आहेत 4. 5 चेंडू झाले 4 धावा. पॉवर प्लेच्या षटकामध्ये एखादा मोठा फटका वापाले संघासाठी. इथे मात्र अंतिम चेंडू डॉट आणि डॉटच्या समाप्तीनंतर पहिला षटकची समाप्ती. मैदानावरती 4 धावा लावल्या जातात. किरणने खूप चांगली गोलंदाजी केली पॉवर प्लेच्या षटकामध्ये. आपण जर विचार केला तर क्वार्टर फायनलचा सामना त्यांना माहीत आहे त्या प्रकारची गोलंदाजी करावी लागेल आणि अतिशय चांगली गोलंदाजी मात्र पाहायला मिळतोय. आजचे संघ बघितले तर आज भरपूर मॅचेस पाहायला मिळाल्या. हाय व्होल्टेज मॅचेस सुद्धा होत्या. 6 चेंडूमध्ये 7 धावा बनवून देत नव्हत्या. शेवटच्या क्षणाला मात्र तो चोदरपाडा संघाने हा तो सामना गमावला. या सामन्यामध्ये सुद्धा पच्छापूर विरुद्ध जय गणेश वापाले संघ यांच्यामध्ये सुद्धा एक फाईट झाली होती. शेवटच्या क्षणापर्यंत 1 चेंडूमध्ये 1 धावेची गरज होती पच्छापूर संघाला. पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्या होत्या. असं वाटलं होतं की हा सामना लवकर संपवतील परंतु काय गोलंदाजीचा वार पलटवार आपल्याला पाहायला मिळाला विपुल आणि संकेतच्या माध्यमातून. पुढचा बॉल लॉब केलाय. बॅटच्या रडार मध्ये घेतला चेंडूला आणि लांब लचक पडल्याचा हा येतोय दमदार षटकार. काय फटका सजवला होता रुपेशने. पहिला शांत गतीने षटक खेळला किरणचा. त्याच्यानंतर मात्र नीरजवरती हल्ला चढवला जातोय. शॉर्ट पिच चेंडू होता. बॅटची एज लागली. डिक्लेअर झोन मध्ये जात असताना भव्य दिव्य स्वागत केला गोलंदाज नीरजचा. पहिल्या चेंडूवरती षटकार. त्याच्यानंतर एक धाव. धावसंख्या वेगाने पुढे सरकते. ती धाव फलकावरती 11 या गाडींच्या मोबदल्यात आपण पाहतोय. सूर्य असतेला चाललाय आपण पाहतोय मात्र सूर्य कोणासाठी थांबणार नाही. क्रिकेट सुद्धा कोणासाठी मित्रांनो थांबणार नाही. असा हा ग्रामीण क्रिकेटचा थरार आपल्या भेटीला आलेला आहे. पुन्हा लॉप करायचं तर ऑन साइडला. बॅटच्या नेटचा पट्ट्यात येत नाही चेंडू. हॅलो एक धाव मात्र मिळतोय. सावध संघ इथं. हॅलो हॅलो वाईट चेंडू असेल. अतिरिक्त एक
हा चेंडू ऑन साईडला पाहावा लागेल. लाईन खराब, चुकीची लाईन इथे मात्र मिस केली जातोय. गोलंदाज नीरजच्या माध्यमातून धीरज आहे. पहिला षटकार आल्यानंतर 2 चेंडूंवरती 2 धावा आणि 2 सलगचे खराब चेंडू धीरजच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. या अतिरिक्त धावांपासून नक्कीच रोकावं लागेल मिथ 11 कवाड टीमला. मागील मॅच मध्ये काय गोलंदाजी केली आपण पाहतोय उज्ज्वल आणि या विपुल आणि संकेतने. ज्याप्रमाणे विपुलने षटक हाताळलं तो षटक म्हणजे टर्निंग पॉइंट होता त्या मॅचचा. आणि फक्त 2 धावा खर्च केल्या विपुलने आणि पूर्णपणे त्या सामन्याला कलाटणी दिली. तशाच प्रकारे गोलंदाजी खूप चांगली आणि खूप जबरदस्त पाहायला मिळतोय. धावा झालेल्या आहेत 15. 2 खराब चेंडू. पहिल्या चेंडूवरती षटकार, त्याच्यानंतर सलगचे 2 चेंडूंवरती 2 धावा, 2 खराब चेंडू. लाईन मिस केली जातोय सातत्याने. या धावांचं संरक्षण करावे लागेल, रक्षक बनावा लागेल. ज्याप्रमाणे आपण बोलतोय सीमेवरती रक्षक आणि या क्रिकेटच्या मैदानावरती प्रेक्षक असतात तरच ते शोभा असते त्या क्रिकेटच्या स्पर्धेला. जे लहान प्रेक्षक आहेत पडद्याच्या इथे ते आपण बाहेर राहायचंय. समोर जे प्रेक्षक आहेत लहान छोटे प्रेक्षक, आपल्याला विनंती असेल थोडा बाहेर राहायचंय. डॉट चेंडू येत आहेत या षटकामध्ये. एकंदरीत 3 खराब चेंडू धीरजने स्पेस केलेला आहेत. जरी षटकार आला असला तरी मात्र धावा झालेल्या आहेत 16. पहिल्या षटकामध्ये किरणने फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या. गुड लेंथ वरती गोलंदाजी केली किरणने. हो लॉप केलाय फटका, अतिशय देखना स्ट्रोक, नेत्रदीपक फटका, शुभंकर षटकार. बावीस धावा झालेल्या आहेत. बघा स्क्रीन वरती कसा खेचून मारलाय चेंडूला फलंदाज आपण पाहतोय रुपेशने. शॉर्ट पिच चेंडू आता बॉटम याचा खूप चांगला वापर केला आणि मात्र या किरणने फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या दीपराज. त्याच्यानंतर नक्कीच हल्ला चढवला गेला रुपेशच्या माध्यमातून. गोलंदाजी खूप चांगली आहे जय गणेश वापाले संघाकडनं. गोलंदाजीच्या जोरावर आजपर्यंतचा हा प्रवास त्यांचा खूप चांगला राहिलेला आहे. आपलं तिकीट जे आहे ते कन्फर्म करत आलेलं आहे प्रत्येक सामन्यामध्ये. विपुल असेल, संकेत, सुदर्शन, काठोले, अक्षयच्या हातामध्ये चेंडू. स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतोय सतीश. सतीश सुद्धा मात्र मोठ्या फटक्यांसाठी जाणला जातोय. जय गणेश वापाले संघ या वर्षाच्या हंगामध्ये खूप चांगला खेळ राहिलाय वापाले संघाचा. पहिलाच बॉल लॉप केलाय, फुल टॉस होता आणि फुल टोल वसूल केलाय सतीशच्या बॅट मधून. धमाकेदार षटकार. विनंती असेल आपण खेळाडू कक्षमध्ये स्थानापन्न व्हायच आहे. आतमध्ये जायचंय, बाहेर थोडा आतमध्ये बसून घ्या. सीमारेषच्या आतमध्ये आपण येऊ नका, नाहीतर आम्हाला तुम्हाला पेनल्टी दिली जाईल. पडद्याच्या मागे बसायचं आहे मित्रांनो. कुठलाही गालबोट लागू नये, स्पर्धेला अडथळा येऊ नये यासाठी आम्ही वारंवार सूचना दिली जाते. भव्य दिव्य स्वागत केला या पहिल्या चेंडूवरती अक्षय या गोलंदाजाचा. षटकार आलाय सतीशच्या बॅट मधून. रुपेश एका बाजूने, दुसऱ्या बाजूने सतीश. क्षेत्ररक्षणामध्ये बदल आपल्याला पाहायला मिळतोय. दबाव, दडपण. शेवटचा हा आपण पाहतोय षटक. हाणामारीचा हा चेंडू वाईड.
षटकार आल्यानंतर वाईट चेंडू, धावा झाल्या 29. एक चांगला फायटिंग स्कोअर असेल आणि मॅच बघायला मात्र प्रेक्षकांना मजा येईल, कारण का एका बाजूला मित 11 कवाड संघ सुद्धा एक चांगला अनुभव असलेला संघ आहे. आजच्या दिवसामध्ये प्रभावित केला, खूप चांगली कामगिरी केली आजच्या या संपूर्ण दिवसामध्ये. लॉप केलाय पुन्हा एकदा, स्लॉट मध्ये घेतला चेंडूला, डीप मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडूला फेकून दिलेला आहे. हा येतोय षटकार. चला स्पीडअप करायचं आहे, पंच आपण लगेच दुसरा चेंडू द्यायचा आहे. दुसऱ्या चेंडूची वाट पाहू नका वापाले संघ, आपल्याला विनंती असेल, कारण का आपल्यालाच कालोखामध्ये खेळायला लागेल. जर का चेंडू गेला बाहेर, हरवला, फुटला तर आपल्याला नवीन चेंडू देण्यात येईल. चला स्पीडअप करा जरा. हा षटकार येतोय सतीशच्या बॅट मधून, सलगचा हा दुसरा षटकार वाईड आल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतोय. 35 धावा. प्रथम बॅटिंग करत असताना आपण पाहतोय टॉस हरला संघनायकांनी मात्र बॅटिंग करावी लागली. एक चांगले सन्मानजनक स्कोर धाव संख्या इथं मात्र उभारण्यात आलेली आहे. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत आणि या 4 चेंडूंमध्ये किती धावा नक्कीच इथे काढू शकतात वापाले संघ. क्षमता आहे त्याच्याकडे, ठासून भरलेली एक भेदकता आहे त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. अक्षयवरती प्रत्येक चेंडूवरती हल्ला अतिक्रमण केला जातोय. हा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, धाव घेण्याचा प्रयत्न पाहावा लागेल. सतीशला इथनं मैदान सोडावं लागेल आणि फलंदाज बाद होतोय. पहिला धक्का लागतोय वापाले ए संघाला. सतीश बाद झालाय. आपण पाहतोय धावसंख्या 35 या आकड्यावरती पहिला विकेटचं पतन होतंय, कारण का सतीशने 2 षटकार मारले होते. मला असं वाटतं की सतीश बाद करण्यात नक्कीच मोठी चूक केली असेल गणेश वापाले संघाने. परंतु पाहूया, रुपेश आहे मोठ्या पटक्यांसाठी जाणला जातोय. रुपेशसाठी हा चेंडू आखूड टप्प्याचा ठेवला होता, बाउन्स करून चेंडूला इथे हुक केलाय. डिग झोन मध्ये जात असताना एकच धाव. 4 चेंडू, अजूनही 2 चेंडू आहेत, 36 धावा. या 2 चेंडूंमध्ये एखादा मोठा फटका मारावा लागेल, तेव्हा या मॅच मध्ये मात्र रंगत आपल्याला पाहायला मिळेल. संध्याकाळचं सत्र मित्रांनो, जसं मात्र सूर्य अस्तेला जाईल तसं तसं मात्र या मैदानावरती वातावरण दमट होईल, कारण थंडीचा दिवस आहेत आणि या गुलाबी थंडीमध्ये सर्व प्रेक्षक आणि खेळाडू मात्र आनंद घेत असताना. पुढचा बॉल राऊंड द विकेटने, मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे तिथे, चुकी होणार नाही. रुपेशला इथनं मैदान सोडावं लागेल. अजून एक विकेटचं पत. त्याला स्पीडअप करायचं आहे. सुदर्शन काठोले बाद झाला, रुपेश बाद झाला. रुपेशने स्वतःकडे स्ट्राईक ठेवली होती. रुपेशला असं वाटलं की मी मोठे फटके खेळू शकतोय आणि मात्र सतीशला इथे धावचीच्या रूपाने बाद केला. हा कारनामा आपल्याला मैदानावरती पाहायला मिळाला. बॅक टू बॅक 3 सिक्सर मारले सुदर्शन काठोलेने, मात्र त्या सुदर्शनला आपण नॉस्टेक एंडला पाहू शकता. अंतिम चेंडू आहे गोलंदाज अक्षयचा. लेंथ लाईन खूप चांगली होती, आखूड टप्प्याचा मागे ठेवला चेंडू. अशा रीतीने 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावा 37 लावल्या जातात, 38 एक टार्गेट ठेवलेला आहे. सतीश धाव पास झालेला आहे. सदोतीस झालेला आहे पहिल्या पर्वाच्या समाप्तीनंतर. आपण पाहतोय बॅटिंग करत असताना जय गणेश वापाले या संघाने 38चं टार्गेट, एक लक्ष टार्गेट सेट केलेलं आहे. कशा रीतीने 38 धावा या चेस करतील का?
आणि सेमीफायनल मध्ये थेट धडक मारेल का असा प्रश्न निर्माण झालेला आहे. एकविरा स्पोर्ट्स आवाज संघ तिथे उपस्थित आहेत. लगेच आपण कॅप्टन यायचा आहे टॉस साठी या सामन्याच्या नंतर. 38 धावा, एक चांगला मॅच मित्रांनो आपल्या भेटीला येतोय. अजूनही या क्वार्टर फायनलचा मॅच 38 होतील का या असा सुद्धा मात्र प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. आणि ज्या वेळेस दुसऱ्या सत्राच्या खेळाला सुरुवात होईल तेव्हा आपण या कॉमेंट्री बॉक्समध्ये परिवर्तन करूया आणि ऐकूया पुन्हा एकदा दीपक सुतार सर यांचा एक गोड आवाज. थँक्यू सो मच, धन्यवाद. पुन्हा एकदा सर्वांचं क्वार्टर फायनलचा सामना सलामीची जोडी मैदानामध्ये येते. अप्पाले संघ आपण देखील त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. कालच्या दिवसामध्ये देखील सोरगाव बी आणि 9100 एकविरा स्पोर्ट्स सावध यांच्यामध्ये असाच सामना रंगला होता आणि सावध संघ जिंकला. सेमीफायनल मध्ये त्यांनी प्रवेश मिळवला. यानंतर सेमीफायनल असणार आहे पहिली, त्यामुळे हा सामना 15 मिनिटांमध्ये समाप्त झाला पाहिजे. दुसऱ्या डावामध्ये 38 धावांची आवश्यकता. चांगली बॅटिंग केली. बॅटिंग करत असताना सतीशच्या बॅटमधून 2 षटकार आले आणि त्याचबरोबर रुपेशच्या बॅटमधून देखील 2 षटकार पाहायला मिळाले. चांगले टार्गेट धावफलकावर सेट झाले. 38 धावांचं टार्गेट आता चेस होईल का? मी 11 कबाड संघ समोर आहे. कबाड टीमचं क्रिकेट चांगलं राहिले. धावा चेस केलेत त्यांनी संपूर्ण मॅचेस मध्ये. त्यांच्याकडे बॅटर चांगले, विशेष करून किरण पाटीलने चांगले फटके सजवलेत. लेफ्ट हँड बॅटर जेव्हा संघ संकटामध्ये सापडला तेव्हा किरण तुटून पडला अक्षरशः गोलंदाजांवर. स्ट्राईकवर वैभव, ऑस्ट्रेकियनवर पिल किरण. पहिले षटक सुदर्शन काठोले. राईट हँड बॅटर, पॉइंट कव्हर, एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ सर्कलच्या आतमध्ये, मिड विकेट सर्कलच्या आतमध्ये ठेवला गेलाय. पहिलाच बॉल शॉट ऑन पुल केलाय, पॉवरफुल आणि सक्सेसफुल. बॉलला पाठवलंय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार ठोकले आणि स्वागत केले सुदर्शन काठोलेचं. पहिल्याच बॉलवर 6 धावा आलेत वैभवच्या बॅट मधून. पुन्हा एकदा क्रॉस बॅट ऑन साइडला फिरवली. सर्कलमध्ये चांगले क्षेत्ररक्षण, परंतु चौथी सिंगल धाव पूर्ण होते. हा देखील हॅपट्रकर होता. बॅटरने नंतर सांगितलं की यावर देखील स्लॉग हिट एखादा आला असता. थोडासा छोटा बॉल होता, परंतु इलेव्हेशन प्राप्त करता आलं नाहीये. समोरून भन्नाट गतीने गोलंदाजी करतोय सुदर्शन काठोले. 2 बॉलमध्ये 7 धावा त्यांनी खर्च केलं. तर 38 लक्ष आहे 3 ओव्हरमध्ये, म्हणजेच 12+ सरासरी गाठायची. आकाशजी पाटील या ठिकाणी जोडले गेले, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. क्वार्टर फायनलचा सामना, स्पर्धेचा दुसरा दिवस, वांद्रेकर चषक 2026 आपण पाहतोय. मॅच ऑन ठेवायची, जास्त वेळ खर्च करू नका. लेफ्ट हँड बॅटर किरणची आपण चर्चा केली की आज आकर्षक फटके त्याने सजवले. आक्रमक शैलीने सातत्याने तो फलंदाजी करत राहिले आणि तो आता स्ट्राईक एंडवर स्क्वेअर लेग सर्कलच्या आतमध्ये, मिड विकेट डीप मध्ये, लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक ठेवला गेलाय. लॉंग ऑफ सर्कलच्या आत कटरचा वापर, पंच केलाय, बॉल चाललाय एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आकडे चौकार. पाहायला मिळाला बॅटर किरणच्या माध्यमातून ऑफ स्टंपच्या बाहेर होता. लेफ्ट हँड बॅटरसाठी हा कटरचा वापर केला होता सुदर्शनने. शॉर्ट लेनचा बॉल होता आणि त्याला चांगला स्ट्रोक पंच केला. चांगला स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हर मध्ये पाठवलं. कडक चौकार. चौकाराच्या मतीने टीमची धावसंख्या आता जाऊन पोहोचेल ती 11 जी सुरुवात पाहिजे होती ती सुरुवात करून दिली किरण आणि वैभवने. राऊंड विकेटने पुलर लेंथ मध्ये होता, ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवला. स्ट्रोकला चेक केलं, डिफेन्स केला. सरळ मिड ऑफ मध्ये कोणती धाव नाहीये. पहिल्या
4 बॉलमध्ये 11 धाबा आलेत बॅटिंग करत असताना कबाड टीमच्या खात्यामध्ये. ही जोडी शेवटपर्यंत राहिली तर या धाबा देखील पूर्ण होतील, म्हणून विकेटसाठी प्रयत्न करावे लागतील सुदर्शनला. किरण स्ट्रायकेनवर बुंद्यात टाकला होता, पुन्हा खोदून काढलाय, सिंगल चोटी धाव पूर्ण केली. एक्स्ट्रा कव्हर मधून फेके होती पर्यंत 12 धाबा 5 बॉल मध्ये, कोणती विकेट नाही. हा प्लस पॉइंट मिथ 11 कबाड टीमचा आपल्याला पाहायला मिळतोय. अजूनही आपण विचार केला तर 13 बॉल मध्ये 26 धाबांची आवश्यकता, म्हणजे 200च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करावी लागेल फलंदाजी करणाऱ्या दोन्ही बॅटरला. त्याची क्षमता आहे किरण आणि वैभव मध्ये. या ओव्हरचा शेवटचा बॉल राईट हँड बॅटरसाठी शतरक्षणमध्ये बदल केले गेले. लेफ्टी राईटीचं सध्या कॉम्बिनेशन आहे, त्यामुळे थोडासा बदल वारंवार करावा लागतो. स्पीडअप करायचंय, मॅच थांबू नका. मिड विकेट आणि स्क्वेअर लेग सर्कल हवेत आहे बॉल. स्क्वेअर लेगचा शतरक्षक मागे जात असताना प्रयत्न करतोय, कॅच सुटलीये. 2 धाबा पूर्ण होतील. शेवटच्या बॉलवर 2 धाबा येतील ओव्हरच्या समाप्तीने. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर मिड स्पोर्ट कबाड टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 14 वर. आणि आता सामना जिंकण्यासाठी 24 धाबांची आवश्यकता 12 बॉल मध्ये. आकाशजी पाटील या ठिकाणी जोडले जातात, त्यांचं देखील सरचे स्वागत, वेलकम, सुस्वागतम. टार्गेट चांगले सेट झाले. टीम मीटिंग करू नका, वापरले हे संघ त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्यायचे. टार्गेट चांगले सेट केले पहिल्या डावामध्ये, परंतु आता सुदर्शनने पहिल्या ओव्हरमध्ये 14 धाबा देखील खर्च केलेत. पहिल्या इनिंगचा विचार केला तर किरणने 4 धाबा खर्च केले होता. दुसऱ्या ओव्हरमध्ये धीरजने 18 धाबा खर्च केले होते. धीरजचं षटक पहिल्या इनिंगमध्ये महागात पडलं आणि शेवटच्या ओव्हरमध्ये अक्षयच्या विपक्षामध्ये देखील 2 षटकार आले होते. जरूर त्यांनी 2 विकेट घेतल्या, परंतु पहिलं षटक किरणचं चांगलं राहिलं. त्यानंतर धीरज आणि अक्षयचा रस काढला, अशी बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली वाफाले टीमची. तर तशाच पद्धतीने बॅटिंग प्रत्युत्तर देत असताना वैभव आणि किरण, तुम्ही आमच्यावर विटा फेकल्या होत्या, आम्ही तुमच्यावर दगड फेकू या क्वार्टर फायनल मध्ये, हेच सांगत असताना सलामीची जोडी किरण आणि वैभव. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये अजूनही 24 धावांची आवश्यकता. मॅच सुरू करायची, जास्त वेळ खर्च करू नका. मिड विकेट डीप मध्ये, स्क्वेअर लेग डीप मध्ये ठेवला गेलाय किरणसाठी. यावेळेस हवेत बॉल, ही झेल महत्वाची आहे. कॅच पकडली जाईल का? बॉल हवेत, कॅच पकडली, पहिला झटका लागलाय कबाड टीमला. फलंदाज बाद किरण. पवनच्या माध्यमातून चांगला झेल पकडला गेलाय, चांगला झेल. संकेतने चांगले संकेत दिलेत गोलंदाजी करत असताना वाफाला ए टीमला. आज संपूर्ण दिवसामध्ये सुदर्शनची गोलंदाजी पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये चांगली राहिली नाही. त्यांनी 10+ प्रत्येक ओव्हरमध्ये धाबा खर्च केलेत, परंतु त्यानंतर संकेत असतील किंवा विपुल असतील यांनी प्रभावित केलं गोलंदाजी करत असताना. विशेष करून विपुल आणि संकेतची गोलंदाजी चांगली राहिली आहे. कमी धाबा देण्यासाठी दोन्ही गोलंदाज आज चर्चेत राहिलेत. मॅच ऑन ठेवायचे, चला जास्त वेळ खर्च करू नका, कारण यानंतर अजून एक मॅच पूर्ण करायची. यातील विजेता होणारा संघ सेमीफायनल पहिल्यामध्ये पोहोचेल. क्वार्टर फायनलचा सामना एकीकडे वाफाले तर दुसरीकडे मिथ 11 कबाड यांच्यामध्ये ही लढाई. नवीन बॅटर स्ट्राईक एनवर धीरज. 11 बॉल मध्ये 24 धाबांची गरज. स्ट्राईकवर धीरज समोर. संकेत राईट हँड ओव्हर द विकेटने. धीरज साठी अगदी स्लॉट मध्ये होता, ऑन साइडला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे फ्लॉट मध्ये पाठवलंय. आल्या षटकार ठोकलाय धीरजने. 6 धाब्यांच्या मतीने टीमची धावसंख्या आता जाऊन पोहोचेल ती 20 वर. आता हे समीकरण थोडंसं सोपं झाले, कारण का धीरज आला आणि त्यांनी षटकाराने आपल्या डाबाला सुरुवात केली. अगदी स्लॉट मध्ये होता, ऑन साइडला ताकदीने खेचला आणि पाठवला मिड विकेटच्या वरून प्रेक्षकांच्या भेटीसाठी हा षटकार. 10 बॉल मध्ये 18 धाबांची गरज. टीमची धावसंख्या 20 वर 1 विकेट. संकेतचा बॉल धीरजसाठी. पुन्हा एकदा ओव्हर पिच स्लॉप करून दिलाय कॉर्नर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. लांब पल्ल्याचा उत्तुंग षटकार ठोकलाय धीरजने आणि कबाड टीमला या क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये चांगलाच धीर दिलाय. षटकारांची हॅट्रिक जर झाली तर विकास बजागे यांच्या माध्यमातून एक टी शर्ट पुरस्कृत केले जाईल, ज्यांचं शॉप पडग्यामध्ये आहे. भादाना रोड या ठिकाणी त्यांचं शॉप आहे. 9 बॉल मध्ये 12 धाबा. 2 षटकारांनी या मॅचची हवाच पूर्णपणे आपल्या बाजूने झुकून दिली आहे. बॅटिंग करत असताना धीरजने क्वार्टर फायनल मध्ये ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत केलेत. जनार्दन नामदेव पाटील यांच्या स्मरणार्थ अविनाश पाटील
मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी त्यांचं देखील विशेष धन्यवाद. क्वार्टर फायनलचा सामना सुरू आहे. पराभूत झाला तरी देखील तुम्हाला एक आकर्षक ट्रॉफी दिली जाईल. 12 धावांची गरज, 9 बॉल शिल्लक. संकेतचा चौथा बॉल. धीरजसाठी बॅटची एज, हवेत बॉल, कॅच पकडली आहे. धीरजची विकेट, गोल्डन विकेट येते, महत्वाची विकेट येते. दुसरा झटका लागत असताना कबाड टीमला. आता 2 विकेट गेलेत. नॉन स्ट्राईक एनवर वैभव आहे, परंतु आता मैदानामध्ये कोणत्या बॅटरला मैदानामध्ये पाठवावं लागेल, कारण का 8 बॉलमध्ये अजूनही 12 धावांची आवश्यकता आहे. या सामन्यामध्ये पकड जरूर निर्माण केले. 37 धावांचा पाठलाग करत असताना कबाड टीमने 3 ओव्हरमध्ये ऑन सेटला ताकदीने खेचण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटची बाहेरची कडा आणि विकेट किपरच्या हातामध्ये तो झेल पाहायला मिळाला. ग्रामीण टेनिस क्रिकेट.inच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण होतं. तिथे कित्येक प्रेक्षक वर्ग या स्पर्धेचा आनंद घेत असताना त्यांचं देखील सहर्ष स्वागत. नवीन बॅटर विकीला पाठवले मैदानामध्ये. बॉल शिल्लक आहेत 8 आणि सामना जिंकण्यासाठी अजूनही 12 धावांची गरज. वातावरणामध्ये खूप सारा बदल, थंडीचे दिवस आहेत, दमट वातावरण या मैदानामध्ये झालेलं आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु मॅच गरम झाली आहे. 8 बॉल 12 धावांची आवश्यकता. मॅच ऑन ठेवायचे, जास्त बिल खर्च करू नका. 8 मध्ये 12, 7-12ला खूप महत्व आहे सध्या, परंतु 8 मध्ये 12 धावांची गरज. विकी स्ट्राईक एनवर. संकेतचा बॉल फुल टॉस समोर लॉफ केलाय, टायमिंग साध्य झालेलं नाही. मिस टायमिंग फटका आणि लॉंगॉन मध्ये झेल. तिसरा झटका लागलाय. बॅटिंग करत असताना कबाड टीमला फलंदाज बाद विकी. सुरुवातीला विकेट आली, त्यानंतर 2 षटकार आले. पलटवार झाला होता कबाड टीमच्या माध्यमातून, परंतु आता पुन्हा एक विकेट आली या ओव्हरमध्ये. संकेतने चांगले संकेत दिलेत आता वाफाले टीमला. 7 बॉलमध्ये 12 धावांची गरज. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 26 वर. 37 धावांचा पाठलाग सध्या सुरू आहे क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये मिथ 11 कबाडचा वाफालेच्या विपक्षामध्ये. नवीन बॅटर लवकर मैदानामध्ये एंटर व्हायचे. नवीन फलंदाज दक्षला पाठवलं गेले. नॉन स्ट्राईक इनवर वैभव सलामीचा वीर नॉन स्ट्राईक इनवर आहे. त्याने 3 चेंडू फेस करत असताना 9 धावांचं योगदान दिले, परंतु आता 7 मध्ये 12 धावांची आवश्यकता आहे. येणारा चेंडू दोन्ही टीमसाठी निर्णायक असेल. एखादा मोठा फटका आला तर मॅच खुली होईल बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी, परंतु डॉट बॉल आला तर दबाव निर्माण होईल बॅटिंग करणाऱ्या कबाड टीमवर. संकेत चांगले संकेत देईल काय शेवटच्या बॉलवर ओव्हर द विकेटने. यावेळी समोर उडवलाय, फटका फसलाय, बॅट थोडीशी फिरली होती. मागे जात असताना एक्स्ट्रा कव्हर मध्ये कॅच सुटली. सोपा झेल. या खेळाडूने आज 2 झेल सोडलेत. झेल सोडल्यानंतर 2 धावा पूर्ण होतील आणि त्यानंतर ओव्हरची समाप्ती. दुसऱ्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 28 वर आणि आता 6 बॉलमध्ये सामना जिंकण्यासाठी 10 धावांची आवश्यकता. 6 बॉलमध्ये 10 धावांची आवश्यकता. शतरक्षण त्वरित सजून घ्यायचे वाफाले हे संघ, कारण काय यानंतर अजून एक सेमीफायनल आपल्याला पूर्ण करायचे आहे, त्यामुळे त्वरित आपण शतरक्षण शोधून घ्यायचंय. वाफाले संघ आपण त्वरित गोलंदाजाला ट्रॅकवर आणायचंय आणि फिल्डिंग डिपार्टमेंट आपण आपल्या जागेवर जायचंय. 6 बॉलमध्ये 10 धावांची आवश्यकता. प्रत्येक बॉलसाठी टीम मीटिंग करू नका आणि त्या पॅनल्टी देखील देतील ऑनफिल्ड अंपायर आणि मग ती स्वीकारावी लागेल. प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद वांद्रेगड चषकाला आपल्याला पाहायला मिळतोय. स्पर्धेचा दुसरा दिवस, अजूनही 2 दिवस शिल्लक आहेत. सुपर संडे मध्ये या स्पर्धेची मेगा फायनल आपल्याला पाहायला मिळते. ओपन ग्रामीण क्रिकेट टीमला संधी दिली गेली. षटक क्रमांक 3 विपुल, ज्यांनी आज चांगल्या बॅटरला आपल्या गोलंदाजीच्या जोरावर नाचवलं असा वाफाले ए टीमचा विपुल आणि त्याच्या समोर बॅटर असेल वैभव. डीप मिड विकेट ठेवलं गेले. काऊ कॉर्नर मध्ये देखील शतरक्षक आहेत. पहिलाच बॉल ऑन सेटला खेचलाय, बॉल हवेत. शतरक्षक चेंडूच्या खाली विकेटचं पतन. महत्वाची विकेट. फलंदाज बाद वैभव. पाहणार आहोत. अगदी पुढ्यात टाकला होता, खेचून मारला, परंतु काऊ कॉर्नर आणि मिड विकेटच्या मध्ये चांगला झेल पाहायला मिळाला. 5 बॉल 10 धावांची गरज. क्वार्टर फायनलचा सामना आता रंगलाय.
37 धावांचे लक्ष्य, 38 धावांचे लक्ष्य होतं. सुरुवातीला वाटलं जशी सुरुवात झाली होती कबड्डी टीमच्या माध्यमातून या सामना कबड्डी संघ जिंकेल, चांगली सुरुवात करून दिली होती किरण आणि वैभवने, परंतु किरणची विकेट गेली. धीरजच्या बॅटमधून 2 षटकार आले आणि त्याच्यानंतर पट्ट्यांचा डाव कोसळतो. त्याच पद्धतीने एका पाठोपाठ एक विकेट जात असताना आता डाव कोसळताना पाहायला मिळतोय. एका मोठ्या फटक्याची आवश्यकता आहे. नवीन बॅटर विशाल स्ट्रायकिनवर कमी गतीचा बॉल समोर लॉफ केलाय, लॉंग ऑफ मध्ये पाठवलाय. सुदर्शन काटोलेच्या हातामध्ये झेल, विकेटचं पतन. झटका क्रमांक विकेट क्रमांक 5 गमवत असतात. अकुट टप्पा समोर फोर्स कडून उडवलाय. बॉल हवेत काऊ कॉर्नर मध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, विकेटचं पतन. 6वी विकेट. आता सर्वांच्याच नजर आहेत. सावतगावचे उद्योजक करणजी मात्रे या ठिकाणी जोडले जातात. मुख्य प्रवेशद्वार खाली करायचे, मॅच 1 मिनिट थांबवायची. नवीन बॅटर निलेश 2 बॉल मध्ये 10 धाबांची गरज. स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न, कटरचा वापर, हा बॉल डॉट आणि आता 1 बॉल 10 धाबांची गरज. क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये पकड निर्माण केली वाफाले ए टीमने. मान्यवरांची गाडी मैदानामध्ये येऊ द्या. करणजी मात्रे उद्योजक सावतगावच्या या ठिकाणी जोडत असताना त्यांचं या वांद्रेच्या क्रीडा नगरीमध्ये मनपूर्वक सरचे स्वागत. शेवटचा बॉल, त्यावर विकेट येईल का? बॉल हवेत आणि त्याचबरोबर क्वार्टर फायनलचा सामना जिंकलाय जय गणेश वाफाले ए टीमने. कॅप्टन आपण लगेचच नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये यायचंय.